नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीमध्ये बटाटा चिप्सची रेसिपी बघणार आहोत. बटाटा चिप्स म्हटले ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आणि हे बटाटे चिप्स आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेले आहेत आणि रंग देखील बघू शकता तुम्ही. अतिशय पांढरे शुभ्र बटाटा वेफर्स तयार झालेले आहेत. असे बटाटा वेफर्स एकदा बनवले ना तर वर्ष 2 वर्ष आरामात टिकतात. पण हे बनवताना काही अडचणी येतात. जसं की चिप्स तयार झाल्यानंतर अगदी काळे पडतात. त्याच्यानंतर तळल्यानंतर नीट तळले जात नाही. तर अशा अडचणी येऊ नये म्हणून मी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यासाठी इथे मी 2 किलो मोठी बटाटे घेतलेली आहे. शक्यतो बटाटा चिप्स बनवण्याकरिता आपल्याला बटाटा मोठा बघूनच घ्यायचा आहे, म्हणजे त्याची चिप्ससुद्धा एकदम मोठी तयार होतात. आणि बटाटा आतनं थोडंसं असं तोडून बघायचा, म्हणजे आपला बटाटा पिवळसर असला पाहिजे. त्याचे चिप्स चवीला चांगले लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा आपल्याला एकदम पांढरा शुभ्र घ्यायचा नाही. त्याचसोबत बटाटा आपल्याला पातळ सालीचा निवडून घ्यायचा आहे. पांढरा शुभ्र बटाटा घेतला ना तर त्याची चिप्स चवीला चांगली लागत नाही. आता हे आपण सगळी सालं काढून घेऊया आणि बटाटा लगेच सोलून झाल्यानंतर आपल्याला पाण्यात घालून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी काळं पडायला नको. आता सगळी बटाटे मी सोलून घेतलेली आहे आणि सगळी पाण्यात घालून घेतलेली आहे. चिप्स बनवण्याकरिता आपल्याला रेग्युलरचा बटाटा न घेता इंदोरी बटाटा असतो ना, तोच घ्यायचा आहे. त्याचा स्टार्च देखील कमी असतो आणि त्याची चिप्स देखील पांढरे शुभ्र तयार होतात. बटाट्याची चिप्स पाडताना आपल्याला खालनं एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि आता आपण बटाट्याची चिप्स पाडून घ्यायची आहे. बटाटा चिप्स पाडत असताना आपल्याला बटाटा अजिबात मागे ओढायचा नाही. तुम्हाला गोल चिप्स हवे असतील तर बटाटा आपल्याला उभा पकडायचा आहे आणि अशी मोठी चिप्स हवी असेल तर आपल्याला असा आडवा बटाटा खिसून घ्यायचा आहे. आणि बटाटा चिप्स करताना बटाटा आपल्याला अजिबात मागे ओढायचा नाही. एका दिशेने फिरवायची, म्हणजे आपली चिप्स एकदम चांगली तयार होतात. आणि बघू शकता तुम्ही, आपली चिप्स सगळी एकसारखी तयार झालेली आहे. चिप्स आपल्याला एकदम पातळ पण नको आणि एकदम जाड पण नको, म्हणजे पातळ झाले तर तेलात गेल्यानंतर लाल होतात आणि जाड झाल्यास ते चवीला चांगले लागत नाही. आणि आपले सगळे बटाटा चिप्स खिसून झालेली आहे. आता आपल्याला हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे बटाट्यातला जो स्टार्च असतो तो निघून जाईल. आता असंच आपण सेम बटाटे सगळे धुवून घ्यायचे आहे. जोपर्यंत आपला पाणी एकदम नितळ होत नाही तोपर्यंत आपल्याला बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि बघू शकता तुम्ही, आपली बटाटे स्वच्छ धुवून झालेली आहे. आता आपण याच्यात तुटीचा खडा फिरून घेऊया. आपले बटाटा वेफर छान पांढरे शुभ्र तयार होण्याकरिता इथे मी याच्यात तुटीचा खडा फिरून घेत आहे. तुम्हाला तुटी नसेल घालायची तर तुम्ही शिजवताना लिंबाचा रस घातला तरी देखील चालेल, पण तुटी घातल्याने आपले वेफर छान पांढरे शुभ्र तयार होतात. आणि बटाटे बघा अगदी एकसारखे तयार झालेले आहे आपले चिप्स. आता हे आपण असंच रात्रभर पाण्यात भिजू द्यायचे आहे. अगदीच तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही साधारण 2 तास तरी पाण्यात ठेवायचे आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी बघा आपली वेफर्स छान कडक झालेली आहे. शक्य असल्यास आपल्याला बटाटे संध्याकाळी स्वच्छ धुवून असं खिसून तुटीच्या पाण्यात भिजू ठेवायचे आहे. आता आपण बटाटे उकळायला ठेवूया. इथे मी एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की आपण याच्यात साधारण 3 चम्मच इतकं मी मीठ घातलेलं आहे. आता आपण याच्यात वेफर्स घालून घेऊया. मी सगळी वेफर्स एकाच भांड्यात घालून घेते आहे. तुमचं भांडं मोठं नसेल तर तुम्ही 2 बॅचेसमध्ये हे बटाटे चिप्स उकळून घेऊ शकता. चिप्स बनवताना नेहमी आपल्याला मोठं भांडं वापरायचं आहे. त्याचसोबत पाणी उकळलेलं असलं पाहिजे, कारण पाणी उकळलेलं नसलं ना आपण त्याच्यात चिप्स टाकले तर आपले चिप्स एकदम भाजीसारखे मऊ शिजू शकतात. त्यामुळे आपण हे पाणी उकळून घेतलेलं आहे. आता आपण हे याच्यावरती झाकून साधारण 7 ते 8 मिनिटं बटाटा चिप्स उकळून घ्यायचा आहे. आणि असं अधूनमधून आपल्याला एकदम हलक्या हाताने चिप्स सगळे फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे सगळीकडनं सारखे शिजले जातात. नेहमी बटाटा वेफर्स उकळत असताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. आणि आता एकदा आपण उघडून बघूया आपले बटाटा वेफर्स उकळलेत की नाही.
आता बटाटा वेफर्स उकळलेत की नाही हे कसं ओळखायचं? एक बटाटा काढायचा आणि ते हातानं दुमडून तोडून बघायचं. एकदम पटकन तुटला म्हणजे आपला बटाटा शिजलेला आहे. तर अजून आपला बटाटा वेफर शिजलेला नाही. अजून आपण 1 मिनिटं शिजवून घेऊया. बटाटा वेफर्स आपल्याला खूप मऊ शिजवून घ्यायचे नाहीत. साधारण 10 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. आता बघा आपले बटाटे छान ट्रान्सपरंट दिसू लागलेत आणि शिजलेले पण आहेत. आता आपण हे सगळी एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया. चिप्स उकळून झाल्यानंतर आपल्याला लगेच पाण्यातून काढून घ्यायचे आहे. म्हणजे खूप जास्त शिजले ना तर आपले बटाटे वेफर्स होणार नाही, त्याची भाजीच होणार. आता आपण इथे एक कॉटनची बेडशीट टाकलेली आहे. त्याच्यावरती सगळे चिप्स आपण वाळण्यासाठी घालून घेऊया. आता बटाटे वेफर्स वाळत घालताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जसं की बटाटे आपल्याला उन्हातच वाळायला घालायचे आहेत, म्हणजे एकदम पांढरे शुभ्र तयार होतात. त्याचसोबत असं आपल्याला एक एक करून घालायचे आहे, म्हणजे एकमेकांना चिटकत नाही आणि पटकन देखील वाळले जातात. वेफर्स जर आपण अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यावरती वाळायला घातले ना तर ते पटकन वाळले जातात. आता आपण असेच हे बटाटे वेफर्स एक दिवस कडकडीत उन्हामध्ये किंवा तुम्ही घरात फॅन लावून देखील वाळून घेऊ शकता. तर साधारण 2 दिवसानंतर आपली बटाटा वेफर्स वाळलेली आहेत. बघा अगदी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे. माझ्याकडे सुद्धा अगदी कडकडीत ऊन येत नाही. मी सुद्धा हे बटाटा वेफर्स घरातच वाळून घेतलेले आहे. तरीसुद्धा आपल्या बटाटा चिप्सचा रंग बघा अगदी पांढरा शुभ्र आहे. तुमच्याकडे सुद्धा ऊन येत नसेल तर तुम्ही असंच 2 दिवस घरात वाळून घ्या. पण वर्षभर टिकवण्याकरिता तुम्ही हे बटाटा वेफर्स 1 तास तरी उन्हात ठेवा, म्हणजे छान वर्षभर टिकतील. आता आपण आपले बटाटा वेफर्स वाळलेत की नाही हे कसं ओळखायचे? एक चिप्स घ्यायचा आणि पटकन तुटला म्हणजे आपला वेफर छान कडकडीत वाळलेला आहे. बटाटे वेफर्स वाळायला फार दिवस लागत नाही. 2 दिवसात छान वाळले जातात. आपले चिप्स अगदी एकसारखी तयार झालेली आहेत. आता आपण हे तळून बघूया. इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यात तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चिप्स तळत असताना आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम ठेवायचा नाही. आपला तेल मध्यम गरम असायला हवं आहे, म्हणजे एकदम कमी पण तापलेला नसला पाहिजे आणि एकदम कडकडीत असला तर आपली चिप्स तेलात टाकले की लाल होऊ शकतात. आता बघू शकता तुम्ही आपली चिप्स एकसारखी त्याचसोबत पांढरी शुभ्र तयार झालेली आहेत. आपले चिप्स तेलात टाकले की अगदी करपत नाही आहे किंवा लाल होत नाही, याचा अर्थ आपली चिप्स एकदम परफेक्ट बनून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सगळी बटाटा वेफर्स तळून घेऊया. म्हणजे मी ते सगळेच तळणार नाही, काही तुम्हाला दाखवण्याकरिता थोडेसे तळून घेतलेले आहे. आणि बघू शकता तुम्ही आपले बटाटा वेफर किती क्रिस्पी तयार झालेले आहे. त्याचसोबत अजिबात तेलकट झालेले नाही. काही वेळा बटाटा वेफर्स तेलात तळत असताना लाल होतात किंवा अगदीच करपले जातात. तसलं काही झालेलं नाही. आपले बटाटा वेफर चवीला सुद्धा अप्रतिम झालेले आहेत. मीठसुद्धा अगदी बरोबर आहे. या उन्हाळ्यात माझ्या या पद्धतीने बटाटा वेफरची रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असे बटाटा वेफर्स एकदा बनवले ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर सगळ्यांना आवडतील. त्याचसोबत वर्ष 2 वर्ष आरामात टिकतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.